नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म मधून. तर बघा, हे आपलं गिन्नी गवत. हा मी गिन्नी गवताचा एक माझा पहिला सुरुवातीला ज्यावेळेला मी चालू केलं त्यावेळेला एक शॉट टाकलेला. आणि त्यावेळेला की मी तो दुसऱ्या प्लॉटचा टाकलेला आपल्या, जो 3 एकराचा आहे तो. आणि हा दिसतोय तुम्हाला, हा 1 एकरचा प्लॉट आहे आपला. आणि हा आपल्या घराजवळच आहे. आणि तो थोडस 1-1.5 किलोमीटरवर अंतरावर आहे आपला तो दुसरा प्लॉट 3 एकराचा. असं आमचं एकूण 4 एकर गिन्नी गवत आहे आमच्या जवळजवळ 60-70 गायींसाठी. तर बघा की हे जे गिन्नी गवत, हत्ती घास पण म्हणतात त्याला, नेपियर 4G, बुलेट 4G असं नाव आहे या गिन्नी गवताचं. तर या भागात गिन्नी म्हणतात, कोल्हापूर भागात हत्ती घास म्हणतात त्याला. तर बघा, हा एक पुरवणीचा चारा आहे, मी सांगितलेलंच मागच्या व्हिडिओला. तर ह्याची जो आपला मिक्स चाऱ्यातला वल्ल्या वैरणीसाठी आम्ही हे वापरतोय. कारण की आपल्याला जशी वाळल्याबरोबर वल्ल पण लागतंय, मुरघास त्याच्यामध्ये मिक्स जो चारा आहे, तर त्यातला हा गिन्नी गवताचा प्रकार आहे. आणि वर्षभर जो वल्ल्या पुरवण्याचं काम आहे हे आपलं गिन्नी गवत करते. तर बघा, हे जे गिन्नी गवत आहे ह्याची उंची जवळजवळ 12 ते 13 फूट पर्यंत हे वाढतंय. आणि ह्याच्या ज्या सऱ्या असतात, ज्या सऱ्या पाडायच्या असतात, तर आम्ही 1-3.5 फुटापर्यंत ह्याची सरी पाडते. आता आता इथून याची कापणी होऊन हे परत आलेलं आहे, त्याच्या आतमध्ये घुसता येणार नाही. तर बघा, 1-3.5 फुटाच्या सरीवर हे बेनं लावून दिलं जाते. म्हणजे 1 एकराला जवळजवळ 8 ते 10 हजारापर्यंत तुम्हाला बेनं लावू शकते. तर ते बेनं पण कसं निवडायचं, 1 वर्षाच्या आतलं बेनं निवडा, जेणेकरून तुमची ह्याची लागवड लावण ही चांगली होईल आणि चांगलं गिन्नी गवत येऊ शकते. तर 1 एकराला जवळजवळ 8 ते 10 हजार तुम्हाला बेनं लागेल. 3.5 फुटाची सरी पाडा, हे बेनं लावून घ्या. आणि हे हत्ती गवस, हे गिन्नी गवत जवळजवळ 5 वर्ष टिकते. आणि ह्याची कापणी दर 100 दिवसाला, 3 महिन्याला तुम्ही एक ह्याची कापणी येते. असं वर्षातून याच्या 4 कापण्या घेऊ शकताय तुम्ही. आणि त्याच्यानंतर ह्या गिन्नी गवताला की आपल्याला की रोजचा जो वल्ल्या वैरणीचा प्रश्न आहे तो पण ह्या गिन्नी गवतामुळं आपला मिटून जातोय. आणि याची कुट्टी करून घालावी लागते गाईंना. तर बघा, हे पण मग हे निवडताना अजून एक ह्याच्यामध्ये टिप्स की की कुस, ह्याला जे कुशीचं पण येतंय तर ते निवडू नका. त्यामुळे इथं कापणाऱ्याला त्रास होतोय, आपल्या कामगारांना पण त्रास होतोय, गायींना पण खाताना घशात गवगवणे खवखवणे असा पण प्रकार होऊ शकतोय. त्याच्यामुळं विदाऊट कुशीचं, कूस ज्याला कूस नसते तसं आपलं बेनं निवडा, तसं गिन्नी गवत निवडा. तर बघा की आता ह्याची कुट्टी, आता हे गिन्नी गवताची आपण कुट्टी करून आपल्या गायींना घालतो हिरवा चारा. एका गाईला कमीत कमी 10 ते 12 किलो वल्ला चारा दिला जातो आणि तो कुट्टीच्या स्वरूपात द्यायचा असतो. आणि ती कुट्टी म्हणजे आजची कुट्टी ही वल्ली ही डायरेक्ट केल्या आपण गायींना द्यायची नसते. तर तिच्या कमीत कमी 7-8 तास ती कुट्टी करून झाल्यावर वैरण टाका तुम्ही, किंवा आजची कुट्टी उद्या टाका, असं करा. त्याच्यामुळे त्याच्यातलं शुष्क भाग त्याच्यात जास्त वाढतो आणि त्याच्यातलं वल्ल्याचं थोडं प्रमाण कमी होऊन आपल्या ड्राय मॅटर सुद्धा आपल्या गायींना मिळू शकतोय. तर बघा, ह्याची कुट्टी किती MM पर्यंत पण झाली पाहिजे, हा सुद्धा खूप महत्वाचा विषय. आपण कुट्टी करतोय ते बरोबर आहे सगळं, पण मग की ह्याची कुट्टी 13 MM पर्यंत झाली पाहिजे. त्याच्यापेक्षा जर बारीक केली तरी पण गायींना मग रवंथ करायला ते खाऊन घेतात. आणि रवंथ करण्यासाठी आणि आपली प्रक्रिया गायींची चांगली होण्यासाठी की आपली कुट्टी सुद्धा 13 MM पर्यंत तुकडा हा झाला पाहिजे. तर हे बघा, असा आपला हा तुकडा 13 MM पर्यंत, म्हणजे आपल्या बोटाच्या पेर पण एक अर्ध्यापर्यंत असा हा तुकडा एवढा गिन्नी गवताचा तुकड्याचे पडले पाहिजेत. अशी कुट्टी केली पाहिजे या स्वरूपात. तर आम्ही काय करतो आमच्या गोट्यात की आता हे गिन्नी गवत बघा, हे आता तोडून आणले, हे सकाळी तोडले, सकाळी 7 वाजता. तर ह्याची कुट्टी कधी करणार आहे आम्ही, ह्याची कुट्टी आता दुपारी करणार. आणि हे देणार किती वाजता गायींना, तर 6-6:30 वाजता ही कुट्टी जाईल. आणि याची उरलेली कुट्टी सकाळी जाईल. म्हणजे आता सकाळी तोडणार आहे आणि तो चारा आम्ही संध्याकाळी आणि सकाळी अशी याची कुट्टी जाते. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास, लाईक आवडल्यास, माहिती कशी वाटली मला कमेंट करा. आणि तुम्ही तुमच्या कोणत्या भागात वल्ल्या वैरणीसाठी तुम्ही काय देताय तुमच्या गायींना, तर ते पण मला सांगा. आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.